नमस्कार, मी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण साखरेचा ठेचा कसा बनवायचा तो पाहणार आहोत। हा ठेचा नेहमी ठेच्यापेक्षा थोडा वेगळा असणार आहे आणि त्याच्यामुळेच याला चव ही एकदम भन्नाट अशी येणार आहे। तर आपल्या तोंडाला पाणी सोडणारा असा हा ठेचा कसा बनवायचा ते आपण पाहूया। तर त्याच्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि आपण ठेचा ह्या लोखंडाच्या तव्यावरती बनवणार आहोत। तर सर्वात अगोदर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। तर मिरच्या हे आपल्याला तेल न टाकताच भाजून घ्यायच्या, असं भाजल्यामुळे याचा ठसका उठणार नाही। तर मिरच्या छान अशा भाजून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत। इथे मी मिरच्या छान अशा भाजून घेतल्या। आता याच्यामध्ये 7 ते 8 मी लसूण पाकळ्या घेते, ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आपण मिरच्या किंवा हे लसूण पाकळ्या जेवढ्या छान भाजून घ्याल तेवढ्या आपल्या ठेच्याला चव अशी छान येणार आहे। आणि आता याच्यानंतर मी इथे ओलं नारळ घेतलेलं आहे, अशा पद्धतीने याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर या ठेच्यामध्ये खासियत हीच आहे की आपण याच्यामध्ये ओलं नारळ आणि साखर वापरतोय, याच्यामुळे याची चव एकदम मस्त अशी येणार आहे। तर आपल्याला हे ओलं नारळसुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे। भाजल्यामुळे काय होतं, त्याची चव आणखीनच मस्त अशी लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला 1 मिनिटभर ह्याला भाजून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये आपण थंड करून नंतर तेल टाकू शकतो। तर जेव्हा आपण हे सर्व जिन्नस भाजून घेऊ तर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि थोडंसं हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तरी ते पाहू शकता, हे ओलं नारळ पण आपलं बऱ्यापैकी छान असं भाजलं गेलेलं आहे। आता इथे मी गॅस बंद करते आणि याला थोडंसं थंड करून घेत आहे। नंतर याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊयात। तर ठेचा म्हटल्यानंतर आपण तो एकतर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतो किंवा आपण तव्यावरती पण असा खरडून घेतो। तर आपल्याला इथे ओलं नारळ घातलेला आहे, त्याच्यामुळे हा तव्यावरती तर आपल्याला खरडून घेता येणार नाही। तर आपल्याला एक खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये याला आपल्याला छान असं ठेचून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता आपलं जिन्नस हे भाजून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊयात। हे बऱ्यापैकी आता थंड पण झालेलं आहे आणि हा ठेचा लोखंडाच्या तव्यामध्ये केल्यामुळे ना याची चव खूपच छान येते। आपल्यासाठी तो बऱ्यापैकी पौष्टिक पण ठरतो। आपण याच्यामध्ये ओलं नारळ वापरलेलं आहे, नंतर लोखंडाच्या तव्यामध्ये आपण हा ठेचा बनवतोय, त्याच्यामुळे आपल्यासाठी पौष्टिक पण बनणार आहे। तर अशा पद्धतीने ते पाहू शकता, थोडासा तवा गरम होता आणि याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं, परंतु घरामध्ये अजिबात ठसका उठलेला नाही। आणि सुरुवातीला जर तुम्ही तेल घातलं तर खूप असा ठसका उठतो या मिरच्यांचा, कारण ह्या मिरच्या एकदम हिरव्यागार आणि त्या तिखट खूप आहेत। आणि ठेच्यासाठी आपल्याला जर जास्त तिखट आवडत नसेल तर अर्ध्या तिखट असलेल्या आणि अर्ध्या कमी तिखट असलेल्या अशा पण मिरच्या तुम्ही घेऊ शकता। तर हे सर्व मिश्रण मी एका खलबत्त्यामध्ये काढून घेतलं। आता याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत। तर इथे फ्रेश अशी कोथिंबीर मी घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये घालून घेतली। नंतर मी ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इथे साखरेचा ठेचा बनवतोय, तर त्याच्यासाठी इथे मी 1 चमचाभर साखर घालून घेतली आणि साखर घातल्यामुळे ह्या ठेच्याची तिखटपणा थोडा कमी होतो आणि चव पण छान येते। आता सर्वात शेवटी याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। तर मीठ थोडं जास्तच घालायचं, कारण त्याच्यामुळे सुद्धा ठेच्यामध्ये तिखटपणा कमी येतो। तर आता सर्व जिन्नस घालून घेतलेले आहेत। आपल्याला याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये ह्याला छान असं ठेचून घ्यायचं आहे, ओबडधोबड याला बनवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी याला ठेचून घेते। तर आणि तुम्हाला जर हे असं करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व मिश्रण घालून तसं पण तुम्ही वाटून घेऊ शकता, परंतु एकदम ते बारीक होतं आणि तेवढं चवीला पण ते छान लागणार नाही। इथे आपल्याला थोडीशी मेहनत लागेल, परंतु या ठेच्याची चव खूप छान अशी लागणार आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकताय ठेचा हा तयार झालेला आहे आणि आता एका सर्विंग बाउलमध्ये मी त्याला काढून घेते। दिसायला पण एकदम मस्त असा दिसत आहे। तर पाहताच तोंडाला पाणी येणारा असा हा आपला झणझणीत साखरेचा ठेचा बनवून तयार झालेला आहे। हा ठेचा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा थालीपीठसोबत, धपाट्यासोबत
तसेच पराठ्यासोबत कशासोबतही खाल्ला तरी तो खूप असा छान लागतो। अशा पद्धतीने ही आजची रेसिपी तुम्ही एकदा बनवून पहा आणि कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।